आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. नवखीचा हुल केवल पाऊल, नवखीचा हुल केवल पाऊल, रुजलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग, फुलणार ग. नमस्कार. उपस्थित मान्यवर सगळे कुटुंबीय आणि मित्रपरिवार, आज आपण सर्वजण एका अतिशय आनंददायी आणि उल्हासवर्धक अशा प्रसंगासाठी एकत्र झालेलो आहोत. आपली लाडकी अमृता आणि शंतनू आई आणि बाबा होणार आहेत लवकरच, आणि त्यांचा आयुष्यातला हा एक मोठा क्षण आहे. आपण सगळे लहान मुली होतो, बागडलो, उड्या मारल्या, नंतर मोठ्या झालो, लग्न झालं आणि आपल्या आयुष्यात मोठा बदल घडतो. तर जेव्हा आपल्याला कळतं की मी आई होणार, कारण एका स्त्रीचं तर संपूर्ण आयुष्य बदलतं जेव्हा तिला कळतं की आई होणार. पण त्याच्याबरोबर तो मुलगा, तो नवरा सुद्धा बाबा होणार असतो. खूप सारे चांगले बदल माणसाच्या आयुष्यात घडायला लागतात आणि आपल्या आयुष्यातला सगळ्यांच्या एक कायम लक्षात राहणारा हा प्रसंग असतो. आपण कितीही म्हातारे झालो, कितीही मोठे मोठे प्रसंग आले तरी हा एक खूप गोड आठवणीतला प्रसंग असतो. आणि पहिलं मूल हे त्यातल्या त्यात खूपच म्हणजे एक अनुभव, सगळे ते पण फर्स्ट टाइम मम्मी, फर्स्ट टाइम डॅड, है ना. तर त्यांच्यासाठी पण हा खूप मोठा शिकण्याचा एक प्रसंग आहे. आणि आपण जशा सगळ्या विधी, सगळ्या मोठ्यांचे, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद, सल्ले आणि सगळे अनुभव ऐकून घेतो, तसाच हा सुद्धा प्रसंग तुमच्या सगळ्यांच्या गोड आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या सल्ल्याने, काही अस्थिर समजुती त्या सगळ्या आम्ही ऐकणार आहोत आणि तुमच्या आशीर्वादाने हा प्रसंग आज आपण साजरा करणार आहोत. एक चांगला सुंदर प्रसंग जो त्यांच्या आयुष्यामध्ये कायम अगदी मेमोरेबल राहणार आहे. तर तुमचे खूप सारे आशीर्वाद शंतनूला आणि अमृताला द्या आणि त्यांना या प्रसंगासाठी आनंदाने तयार करा, बरोबर. तर गर्भधारणेचा 7वा महिना आपल्या हिंदू समाजामध्ये खूप मोठा ऑस्पिशियस प्रसंग आहे, जिथे आपले जे हिंदू धर्मातले संस्कार असतात त्यातला स्त्रीसाठी, पुरुषांसाठीच आहेत मॅक्सिमम संस्कार, बरोबर. मुंज आहे, अमुक आहे, तमुक आहे, पण स्त्रीसाठी हा एक फार मोठा, ती खऱ्या अर्थाने एक संपूर्ण स्त्री जी घडते ती मातृत्वाचा तिला देवाने आशीर्वाद दिल्यानंतरच घडते, बरोबर. तर सगळ्यात पहिले तर देवाचे आभार की देवाने त्या दोघांनाही ही संधी दिलेली आहे, हा आशीर्वाद दिलेला आहे. आणि देव करो, देवाच्या कृपेने त्या दोघांना छान, सुदृढ, एकदम आनंदी आणि त्यांच्या आयुष्यात खूप चांगलं भाग्य घेऊन येणारं बाळ येऊ दे. उन्हाळ्यांच्या घरातला आमचा शंतनू, आमचा एक चिराग, आमच्या वेळेला 3 बहिणींवरचा, आणि आता त्याच्या पुढच्या वंशासाठी आम्हाला मुलगा, मी असं नाही म्हणणार मुलगाच, मुलगा किंवा मुलगी काही, कारण मुली काही कमी नाही आहेत आणि मुली सगळीकडे मुलींनी झेंडे आपले लावलेले आहेत. त्याच्यामुळे मी काही बाळ होऊ दे, मुलगा किंवा मुलगी, ते छान होऊ दे आणि तुमच्या माता पिता बनण्याचा योग आजच्या दिवसापासून तुम्हाला देव भरपूर आशीर्वाद देऊन समृद्ध करू. तर खरं मी स्वतः एक आई आहे, त्याच्यामुळे काही वाचायची गरज नसते,
पण तरी काहीतरी थोडंफार आपले विधी थोड्याशा माहिती त्या वाचून दाखवते की गर्भधारणेचा 7वा महिना म्हणजे 7वा मास हा विशेष महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या काळात बाळाची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली असते. बाळ आईच्या उदरात हातपाय हलवते, अंग ताणते, डोळे उघडते, बंद करते आणि आईचा आवाजही ओळखू लागते. आईच्या हृदयाचे ठोके, तिचा आवाज आणि कुटुंबियांचे प्रेमळ बोलणे हे सर्व बाळ अनुभवत असते. या सुंदर टप्प्याचा आनंद साजरा करण्यासाठी आपल्या संस्कृतीत डोहाळे या विधीची परंपरा आहे. हा समारंभ केवळ एक विधी नसून आई आणि बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी, सुख समृद्धीसाठी आणि सुरक्षित प्रसूतीसाठी दिल्या जाणाऱ्या शुभेच्छांचा उत्सव आहे. चला आपण सर्वजण मिळून आई होणाऱ्या आमच्या अमृताला भरभरून प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छा देऊया. आणि बाबाला सुद्धा, आमच्या शब्दांना सुद्धा. तसेच येणाऱ्या छोट्या पाहुण्याच्या स्वागतासाठी आनंदाने सज्ज होऊया. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि या मंगल प्रसंगासाठी मनपूर्वक शुभेच्छा. आता आपण सर्वजण आई आणि बाळाला मनपूर्वक आशीर्वाद देऊया. तर मी म्हणेन, मी माझ्या मागे म्हणतो. आधी मी म्हणते, मी असं हात केला की तुम्ही रिपीट करा. आई आणि बाळ निरोगी राहो. त्यांच्या जीवनात आनंद आणि सुख नांदो. बाळाचे आयुष्य प्रेम, यश आणि समृद्धीने भरून जावो. आईला सुरक्षित आणि सुखरूप प्रसूती लाभो. या नव्या प्रवासाला देवाचे आशीर्वाद लाभो. या कुटुंबावर सदैव सुख, शांती आणि भरभराट राहो. आणि आता सगळ्यांनी मिळून आई आणि बाळ सुखी राहो, निरोगी राहो, आनंदी राहो. आणि आपल्या छोट्या पाहुण्याचे मनापासून स्वागत. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. संपूर्ण उदाणे परिवाराला माझ्याकडून, मी त्यांची मुलगी रुपाली भुगळीकर आणि कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद. स्माइल स्माइल, दादा के देखो, दादा के देखो. पहिला हात कुठे लावतो? कशावर पण ठेव पटकन. हा, कशावर आहे? पेड्यावर ठेवलाय. पेड्यावर हात ठेवलाय. पेड्यावर. हे बर्फीवर राखीचे अमृता बर्फी आणि पेढा नजीकचे. अच्छा, बाईचा खूप
राधा की कान्हा राधा कान्हा कान्हा राधा हळूहळू पाऊल तुमले हळूहळू फुटणार पान्हा नवखी ही चाहूल राधा की येणार कान्हा झुलवा ग झोका फुला फुलांनी सजवा डोहाळे पुरवा चला सख्यानो या गया गजरा जायचा सख्या हो माळून घ्या ना हसऱ्या बाळाची साध सानुली ऐका होणार तू आई होणार पाळणा झुलणार तू आई होणार तू आई होणार पाहुणा येणार तू आई होणार होणार आई तू होणार बाई तू माऊली होणार लुकलुकणारे टिमटिमणारे इवले इवले नाजूक डोळे बघता बघता रांगत येते छोटे छोटे खट्याळ चाळे सोहळा मायेचा अमृता सारखा होन हा आनंदी ऋतू सुगंधी आला ह्या गंधाने क्षण हा गंधित झाला होणार तू आई होणार पाळणा झुलणार तू आई होणार तू आई होणार पाहुणा येणार आई होणार छोटे छोटे तमाशे जैसे पानी मिट्टी से हाथों से ना जाने दे हाले हाले झरोके चल खोले खुशी के थोड़ी हवा तो आने दे कभी कभी पाँव जरा चले आओ पल मिलेंगे कहाँ ये जिंदगी है और क्या जैसे पानी बतासे हाथों से ना जाने दे हौले हौले चल के चल खोले खुशी के थोड़ी हवा तो आने दे तालिया तालिया राधा की कान्हा राधा की कान्हा राधा कान्हा कान्हा राधा
अलग तुझ में असर कुछ है कि दिखता नहीं मगर कुछ है अलग तुझ में असर कुछ है कि दिखता नहीं मगर कुछ है फिदा हूँ मैं तो एक नजर बस एक नजर बस एक नजर तक के लगेगी तो ये और किधर अब और किधर दिल संग तेरे लग के सही वो भी लगे मुझको गलत तुझ में अगर कुछ है अलग तुझ में अक्सर कुछ है तुमसे गिरा धूप की तुमसे सीधा रात है मैं दिल का तुम होना भी कुछ बात है तुमसे गिरा धूप की तुमसे सीधा रात है थँक्यू संविधान आणखी आवाज असता आणि आम्हाला हे स्पेशल डे एकदम अजून खास बनायला असता थँक्यू आई तू बाबा मी आई तू बाबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग
बियर आम्ही पिऊ बेटा बियर आम्ही पिऊ कोणी येणार सजणार कोणी येणार नहीं काय नाही ठीक आहे 24 जाऊ मैं भी तेज सोच रहा हूँ पर बंदे मांगू नहीं सब्बी महारी महिन्याचे हा काय सब्बाई बनवायला सकेल है ना तारीख है रात दिन पूरे एक तरीके से बनाने से पैसा चल